तर मित्र आजच्या ब्लॉगमध्ये आहे आपलं स्वागत. हंबा हंबा रंबा रंबा टांबा टांबा, हंबा हंबा रंबा रंबा कंबा कंबा, दुंबा दुंबा बुंबा बुंबा. बस अशाच बोंबा मारत आपण चाललो आहे आज BKCच्या ऑफिसला. कारण असं झालं आहे की ऑफिस आहे बंद, तिकडची लाईट गेली आहे आणि सर्व्हर बंद झालं. सर्व्हर बंद झाले म्हणजे सगळे ब्रांचेस डेटा येणार कुठून. मग आता आम्हाला सांगितलं पटापट ऑफिसला जा BKCला आणि तिकडे जाऊन सर्व्हर चालू करा. त्यामुळे तरी आता मला पोचायला लागेल तरी 1 तास. ट्रॅफिक नाही मिळालं तर लवकर पोहोचेल. जर ट्रॅफिक लागलं तर कमीत कमी 1 तास लागेल मला पोचायला. एकदम ही गाडी टेस्ट ड्राईव्ह करायची आहे मला. ठीक आहे तर 150 आहे बहुतेक. येस 150 आहे बोलतात, चांगली आहे बघू. काही कट आहे. मध्ये झाला थांबायला आला. काही थांबायचं घे बाजूला तर लाव एकदा ठिकाणी. नाही फोनवरती बोलायचं आम्हाला. हे बघ खाली मंदबुद्धी इथं का ठिकाणी खाली उभे राहणार नाही, मध्ये जाऊन उभे राहणार बोल. तिकडं हे शांताबाई मौसम तोडतात यार. हे बघ जाय ना जागा पुढे तर मर ना तिकडे. हा आपण कुठे आहे शांताबाई शांताबाई. हां तर आपला विषय चालू होता गाडीचा. आपल्या गाडीला झाले 13 वर्ष आणि हिला मी भेटून ऑलमोस्ट 1 वर्ष घेते. नंतर गाडी बहुतेक तरी मी गावीच ठेवी. कारण जेव्हा हिला विकायचा प्रयत्न करतो ना मी, त्याला आत्तापर्यंत 3दा मी विकायचा प्रयत्न केला आहे, पण 3दा पण विकायचा प्रयत्न फेल झाला आहे. कारण जशी मी गाडी विकायला काढतो गाडी बंद पडते. म्हणजे जेव्हा मी विचार सोडतो गाडी विकायचं नाही, विकायची नाही, चला जाऊ दे राहू दे आपल्याकडे, गाडी मस्क्यासारखी चालते. हां चला कुठला हां जशी मी गाडी विकायचा प्लॅन कॅन्सल करतो तशी गाडी मस्क्यासारखी चालते. म्हणजे हिला पण जायची नाही. आणि ही माझ्या कमाईतनं आलेली पहिली गोष्ट आहे ऐकायला. हां तर मी बोलत होतो की SGC ॲडव्हेंचर आहे ती पहिली होती, चांगली होती गाडी, असं काय वाईट नाही आहे. पण जे आता नवीन काय आले ना, नवीन वेरियंट जो आला आहे तो ड्युअल बॅरलवाला, त्याच्यामध्ये खूप इश्यू येत आहे. जसं सारखी काही झाली की सारखी इंजिन लाईट येते. म्हणजे सोल्युशन SG वाल्यांकडे पण आहे. सर्व्हिस सेंटरला गेलं तर सारखे बोलतात की अरे हा ह्याचा इश्यू आहे, कार्बन पकडला आहे, ऑक्सिजन सेन्सरचा इश्यू आहे, फ्यूल पंपचा इश्यू आहे. मी एक्झॅक्टली त्यांना पण माहीत नाही की कशामध्ये एरर कशामध्ये येतं. फक्त हे चेंज करत चालेल. आणि असं मी तुक्यामुळे नाही बोलत आहे, कारण भाऊजींची पण गाडी आहे त्यामुळे मला माहिती आहे की त्याच्यामध्ये काय इश्यू येतो. ए भाई घे ना पुढे, किती जागा सोडली आहे. नाही फोनवरती आहे बोलतो आहे आता गलतीची. खाली काय करतेस तू? हो माय गॉड, ही गाडी चालवते. आता कुठे पुसतास? हो आता 7 वाजला पोचलो आहे. हो बस काय करतोय? मागे बाईक आले ना, ट्रॅफिकने अडकून ठेवलं आहे. सोडला ना बाबा एकदा झालं बोलणं आता त्याचं बायकोचं. लाईट चालू आहेत मित्रा, लाईट चालू आहेत. फॉग लाईट DRL आहे त्याची. माझ्या ते लाईट चालू आहेत तुझ्या.
वॉईस कशी आहे ते मला माहीत नाही, कारण मी जोरात ओरडून पण बोलू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वॉईस टेस्टिंग करावी लागेल यार. ह्याचे गोप्रोचे पण आहेत ना खाली ॲक्सेसरीज लय महाग आहेत. आता हा पण आहे ना गोप्रो मी हवा करणं मागून घेतला आहे थँक्स टू विश्रांत. त्याच्यामुळे मला ह्याची टेस्टिंग करायला मिळते की गोप्रोमध्ये ॲक्च्युली कसं फुटेज येईल, मोठं ब्लॉगिंग मला जमू शकेल का, जे मी त्यातनं व्हिडिओ क्रिएट करून यूट्यूबवरती करू म्हणजे मोठं ब्लॉगिंग करू शकतो का. थँक्स टू विश्रांत आपला गोप्रो दिल्याबद्दल. पण ह्याचे मॉड्स पण मी चेक करतो आहे ना की खूप महाग आहे त्यात. आता मीडिया मॉड त्याच्यामुळे माईक वगैरे सगळं अटॅच होतं, तो 9,500-9,000चा. हां, तर आपण होतो की जो गोप्रोचे जे ॲक्सेसरीज आहेत त्या खूप महाग आहेत. तर आता एकदा मी माईक अडॅप्टर जरी घ्यायला गेलो ना तरी तो 3,500 म्हणजे 3,800 आणि 4,400. ऑफलाईन बघितलं तर 3,800च आहे, ऑनलाईन बघितलं तर 4,400च आहे. म्हणजे काय लॉजिक आहे का रे. त्याच्यापेक्षा एक द्यायचा ना पोट डायरेक्ट ह्याच्यामध्ये डायरेक्ट कनेक्ट करायला. नाही का पैसा कमवायचा भाई. गोप्रो नाम आहे. जर मोबाईलमध्ये ॲपल आहे ना तर ॲक्शन कॅमेरामध्ये गोप्रो आहे. आणि भाई DJ मस्त काम करतो आहे. त्याला सगळे मॉड प्रॉपर मॉडची म्हणजे एवढी जास्त गरज नाही. मॉड तर 4,500मध्ये त्याचा मॉड येतो. चार्जिंगचं पण काम होऊन जातं आणि साऊंडचं पण काम होतं. म्हणजे माईक वगैरे पण कनेक्ट करता येतो. सेम तसंच. काय राईटला ठेवायची गाडी गेली असती आमची लेफ्टने. गोप्रोचं आहे सध्या. हां, बॅटरी लाईफचं पण सांगतो. बॅटरी लाईफ खूप पटापट होतं रे यार जास्त. तर मी एक त्याला जुगाड पण जुगाड केलेला नाही केला आहे की जे त्याचं जे बॅटरी कवर असतं ते काढून जागे एक दुसरं जेनेरिक बॅटरी कवर लावलं आहे. त्याच्यामध्ये आहे ना ते चार्जिंगची वायर असते ना म्हणजे जे सी पोर्ट आहे आतमध्ये दिलेलं ते ओपन राहतं आणि त्यामध्ये हे डायरेक्ट चार्जिंग घालून लावू शकतो, जेणेकरून त्याची बॅटरी लाईफ म्हणजे कंटिन्यू त्याला चालवू शकतो अनटिल तो गरम होत नाही आहे. एवढं केलं पण पॉवर बँक घरी विसरलो. माझी जी काय आहे त्याची बॅटरी लाईफ होती 50%. त्याच्यावर जोपर्यंत चालेल तोपर्यंत आपण ब्लॉग बनवणारच. त्या पुढचा आंबा डंबा. एक सर मस्त गाडी चालवणार पण तसा पाहिजे. याच्यासारखा नाही दिली हे बघा त्याला. गाडी एवढी गेली आहे, स्पीड आहे, ताकद आहे याच्यामध्ये. चालवता पाहिजे काय असेल चुकीसारखं चालवतं आहे. हां, तर आपण बोललो होतो किती वाजले तरी म्हणजे तर आपण बोललो होतो की आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला पोचायला 4:30 होणार आहे. आता का ते म्हणजे DKCला बाईक पार्किंग नाही आहे. म्हणजे आमच्या ऑफिसची बाईक पार्किंग नाही आहे. ते मला बाहेर लावायला लागते. पार्किंग ह्याच्याकडून चालत ऑफिसमध्ये म्हणजे ऑफिसमध्ये जायचं, तिकडे साइन इन करायचं, लिफ्टने वर जायचं, खूप वेळ जातो. तसं मी किती प्रयत्न केला, किती गाडी पास चालली आहे तरी मतलब नाही आहे. आणि आज नाही मी बऱ्यापैकी बोलतो आहे ना, तर असं बोलणं होत नाही. त्याशी जो मी ब्लॉग टाकलेला मोठा त्याच्यामध्ये पण मी काही बोललो नव्हतं. घरी जाऊन मग व्हॉईस ओव्हर करून ते बोललेलो त्याच्यामध्ये टाकलेलं. आज मी ॲक्च्युली बोलतो आहे. मला माहीत नाही कसा आवाज येतो आहे की काय येतं आहे, प्रॉपर येतं आहे की नाही येत आहे, पण बोलतो आहे जेणेकरून मला सवय होईल ते बोलण्याची. माई जेव्हा येईल तेव्हा येईल, तोपर्यंत साईडला सवय ते करून घ्यायचं. आणि बोलतो तर ही भीती आहे माझ्या मनातली की मी इतकी वर्ष त्या गोष्टीसाठी हे करत नाही. कारण असं नाही की मी कधी कॅमेरा फेस नाही केला आहे. मी कॉलेजमध्ये खूप कॅमेरे फेस केले आहेत. नाटकांमध्ये असते, एकांकिका असते, पथनाट्याला पण आम्ही बाहेर जायचो किंवा कुठे शूट्स वगैरे व्हायचे तेव्हा पण आम्ही करायचो. त्यामुळे कॅमेऱ्याची भीती तशी नव्हती. पण सध्या म्हणतो ना ती भीती बसायला लागली मला. तरी कसं फेस करणार,
काय होईल, कोण बघ. आता कोणी बघा मी कॅमेरा लावला पण मला अशी भीती जर कोण मला बघेल तर काय बोलेल, कसं बोलेल. बघा त्या झोनमधनं मला बाहेर यायचं आहे म्हणून मी मोटो व्लॉगिंग चालू केलं की ॲटलिस्ट ती भीती माझ्या मनातली निघून जाऊ दे आणि मी कॉन्टेंट चांगला देऊ शकतो. असं नाही की फक्त ब्लॉग टाकायचे म्हणून टाकायचे, मी तर ह्युमर आणू शकतो. इतकी ताकद आहे पण ती बोलतात ना तो बेस सेट व्हायला थोडा वेळ लागेलच. बघू सेट होईपर्यंत जरा थोडी मेहनत घ्यावी लागेल. एकदा सेट झाला ना बाय तुम्हाला इतके कडक व्लॉग देईल ना मी. बस फक्त थोडा टाईम द्या मला फक्त ह्या रुटीनमध्ये सेट होऊ दे. थोडी जी मला लाज वाटते ना हे बोलण्यामध्ये किंवा कोणतीही गोष्ट करण्यामध्ये की भीती असते मला ती एकदम निघून जाऊ दे. बघूया परत प्रयत्न करूया कसं बनण्याचा. चालू आहे ना गोप्रो जायला, नाही तर मी गेल्यासारखा बडबडत बसेल आणि हा पण होईल. हे बाबा चाल फक्त DTCला जायपर्यंत चाल बस. आता ब्लॉग पूर्ण होऊ दे. देवा पांडुरंगा विठ्ठला नारायणा. चलो बुलावा आया है खड्डे ने बुलाया है. तर कोणता पॅचवर्क म्हणजे जे मुंबईमध्ये रस्त्यावरती जे पॅचवर्क होत आहे ना कोणता अवॉर्ड दिला पाहिजे त्याला इकडच्याला दिला पाहिजे. काय खाला पॅचवर्क आहे एक धड नाही इकडे. हा मग दाखवतो तुम्हाला कसं आहे ते. हे असे म्हणजे ज्याची कंबर एकदम शाबूत आहे ना त्याला नक्की स्लिप डिस्क झाला पाहिजे. ह्याची सोय बृहन्मुंबई महानगर कॉर्पोरेशनने करून ठेवलेली आहे. म्हणजे ज्या रोडला जी गाडी 50-60च्या स्पीडला पाहिली पाहिजे तिकडे गाडी तरी 10-20 स्पीडला पळते आणि त्याच्यात पण आधा आपट चालू आहे गाडी. मोटो क्रॉस स्पर्धा अगला स्टेशन हारो. कोण वाटतं काय गुरगुरत आहे बाईकमुळे व्हायब्रेशन येत आहे का फोनमुळे व्हायब्रेशन कळत नाही. अगला स्टेशन हारो. मस्त काय आतल्या रोडने जाऊया, फिरून नाही जात तर हे जवळ पडतं आपल्याला. आपण डायरेक्ट मधल्या रोडला बाहेर पडतो. हे वन वे आहे. मडगाडमधून लय आवाज यायला लागला, पुन्हा तुटलं आहे ते. चेंज करायचं नाही तर काय करायचं एक तो ते काढून टाकायचं आणि जे हिरोला जसे येतं ना असे छोटंसं बीक तसं लावायचं. इथे वरती हेडलाईटचं एक बीक लावीन आणि खाली ते छोटासा फेंडर येतो ना फक्त ह्याच्यासाठी असतो डर्टसाठी किंवा
हा डर्टसाठी असतो तोच, तो फक्त लावायचा. ओ माय गॉड, रुबिकॉन इथे थार. हा भाई का थांबणार नाही. थोडा जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी मुंबई. कधी येत असाल ना तर इकडे सकाळी नाश्ता खूप चांगला मिळतो इथे. हो खाली खड्डे आहेत ना, पटकन दिसत नाही. काका असे काय बघत होते? सेम प्रसाद खांडेकर. मध्ये मध्ये त्याला चेक करत राहायला पाहिजे गोपुरं चालू आहे का नाही आहे. आणि जर चालला ना बाई एक नंबर. कारण जेव्हा मी विश्रांतकडनं नवीन म्हणजे मागवून घेतलेलं ना, आता विश्रांतने जवळ त्याला 4 वर्ष वापरलं आहे. आणि परत आता मी वापरतो तर सारखे ना बॅटरी सारखी म्हणजे 100% केली ना 80%वरती बंद होत आहे. नंतर आता हळूहळू तो चालायला लागेल. तर मी कंटिन्यू चालवलं 30-35 मिनटं तर चालायचा, पण नंतर मग हीट होऊन बंद व्हायचा. तर आता बाईकवरती तर एवढं हीट होणार नाही, पण तरीसुद्धा कशी उभी केली आहे कशी गाडी लावायची, कुठं उभी करायची काही माहीत नाही. उगा शिवण्या खाते रिक्षावाले करतात पण तसं. सो वेलकम टू BKC. कळत नाही आता फोन येतो आहे की नाही, ते काय व्हायब्रेशनच कळत नाही आपला. आपण पोचलेलो आहोत आपल्या पार्किंगच्या इकडे आपण करूया गाडी पार्क आणि ऑफिसमध्ये जाऊया. आतलं किंवा कुठे आहे ऑफिस मी नाही दाखवू शकत, काही रिस्ट्रिक्शन्स आहेत. फ्रीडम.
तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच नेहमी पाहत राहा. बाय बाय.